की च्या काठावर रस्ते बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर करावा अशा प्रकारचा मी आग्रह अनेक वेळेला धरलेला आहे. जर पुतळा बनवत असताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील बनवला असता तर पडला नसता. गडकरींना हे कळतं तर मग बाकीच्यांना ते का कळत नाही अशा प्रकारचं. आता केंद्र सरकारमध्ये जे काही मंत्री आहेत त्याच्यात गडकरी एक मंत्री आहे. माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. एखादं काम ते घेतलं तर ते बारकाईनं काम करतात. त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतवून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात. आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता म्हणजे पुणे कोल्हापूर रस्ता न सांगलीवर किंवा कोल्हापूर ते बेळगाव रस्ता हे न सांगितलेलं बरं. नाही तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी दिवसेंदिवस रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरींचं योगदान आहे हे आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगतो. इथं काही राजकारण आणण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळे त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल असं मला वाटतं. साहेब, राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आलेली आहे. मात्र यावरूनच आता सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयवाद पाहायला मिळतोय. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की माझ्यामुळे योजना आली, दुसरीकडे फडणवीस म्हणतायत माझ्यामुळे आली. तर काल अजितदादांची बोर्ड लागले, त्यामध्ये अजितदादांची लाडकी बहीण अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये पाहायला मिळाला. कुठेतरी सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे असा श्रेय घेण्यावरून वाटतं. चांगली गोष्ट आहे ना. आता की आणखी 2 महिन्यांनी आम्हाला लोकांच्या समोर जायचं आहे. आम्ही एका विचाराने जाणार. आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी असलो तरी एका विचाराने जाणार आणि हे बाकीचे लाडके या पद्धतीनं जातात ही चांगली गोष्ट आहे.